काही नाती रक्ताची नसतात, ती कर्तव्याच्या धाग्यांनी जोडलेली असतात. काही वचने मनापासून नाही तर परिस्थितीने निभवावी लागतात. बेटा, माझं एक शेवटचं वचन पूर्ण करशील का? विजय काकांचे थरथरता क्षीण आवाज ऐकून रोहितचं मन दुःखाने भरून आलं. पांढऱ्या चादरीखाली अंथरुणावर पडलेल्या काकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं, त्यांच्याकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. पण त्यांचं मन अजूनही एका शेवटच्या इच्छेने भरलेलं होतं, मेघाचं लग्न. रोहितनं नजर खाली घातली. समोर मेघा शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख. जणू ती आतून कोसळून गेली होती. काहीही जाणवणं थांबवून टाकलं होतं. काका, जसं तुम्ही सांगाल तसंच होईल, रोहितनं हळू आवाजात म्हटलं. त्याचे डोळे भरून आले. विजय काकांनी हळूसा श्वास घेतला. जणू त्यांच्या छातीवरचं एक जड ओझं उतरलं होतं. रोहितचा हात त्यांच्या हातात होता, जो हळूहळू शिथिल होत गेला. त्यांचा अखेरचा श्वास घेतला गेला. काही दिवसांनी गावाच्या जुन्या मंदिरात एक साधं लग्न पार पडलं. ना बँड ना गाजावाजा. रोहितनं साधा कुर्ता पायजमा घातला होता आणि मेघा लाल साडीत होती. एक चित्रासारखी शांत, उदास सावली. थोडेसे वडीलधारी लोक आणि जवळचे नातेवाईक होते. लग्न झाल्यावर लोकांनी रोहितची पाठ थोपटली, जणू त्यानं एक जबाबदारी पार पाडली होती. लग्नानंतर एक लहानशा खोलीत मेघा शांतपणे जमिनीवर बसलेली होती. ना दागिने ना साजशृंगार, फक्त एक साधेपणा. जणू तिचं आयुष्य आता एका तडजोडीचा भाग झालं होतं. रोहित खोलीत आला, थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, मला तुझ्याकडून काहीच नको. मी काकांना दिलेलं वचन पूर्ण केलंय. तुला कधीच त्रास होऊ देणार नाही. तिनं फक्त मान डोलावली. मनातल्या मनात ती देवाचे आभार मानत होती. रोहित तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नव्हता. तिला माहिती होतं की ही लग्न प्रेमानं नाही तर जबाबदारीच्या नात्याने जोडलेली होती. दिवस जात होते. रोहित दररोज सकाळी शेतावर कामाला जायचा आणि संध्याकाळी दमून परत यायचा. मेघा घरातली कामं शांतपणे करत राहायची. झाडू मारणं, चूल पेटवणं आणि रात्री एका कोपऱ्यात झोपणं. त्यांच्यात फारसं बोलणं नव्हतं. कधी रोहितचे मित्र विचारायचे, अरे रोहित, तुझी नवी नवरी कशी आहे? तो हसत म्हणायचा, बस देवाची कृपा आहे. पण खरं सांगायचं तर त्याच्या मनात ना प्रेम होतं ना कोणतंही जिव्हाळ्याचं नातं. फक्त काकांसाठी एक वचन निभावत होता. एका रात्री जेव्हा चांदणं खिडकीतून खोलीत उतरलं होतं, रोहित छतावर बसला होता. मेघा शांतपणे आली, त्याच्याजवळ चहा ठेवला आणि वळून जायला निघाली. मेघा, रोहितने पहिल्यांदा तिचं नाव घेतलं. मेघा थांबली, पण मागे वळली नाही. तो क्षण तसाच निघून गेला. पुढचा दिवस पुन्हा तसाच. त्याच्या मनात एक द्वंद्व सुरू होतं. एकीकडे काकांनी दिलेले संस्कार, दुसरीकडे त्याचं स्वच्छंद मन. तो स्वतःला एका बंधनात अडकलेला अनुभवत होता. मेघानं स्वतःला पुस्तकात गुंतवलं. जेव्हा रोहित घरात नसायचा, ती अभ्यास करत राहायची. जुने नोट्स, जुन्या स्वप्न. तिला माहीत होतं की तो तिला प्रेम देत नाही, पण ती स्वतःला हरवू देणार नव्हती. एक दिवस गावातल्या एका वृद्धानं रोहितला म्हटलं, बाळा, तू फार भाग्यवान आहेस. विजयची मुलगी खूप समजूतदार आहे. तिच्यातली शिस्त आणि संस्कृती आजकाल फार कमी दिसते. त्यानं हसून उत्तर दिलं, पण त्याच्या मनात टोचणं होतं. तो जाणून होता, या नात्याला तो मान देत नाही जो द्यायला हवा होता. काही दिवसांनी तिला वडिलांची जुनी डायरी सापडली. त्यात लिहिलं होतं, माझी लाडकी मेघा, मी तुझं रोहितशी लग्न केलं कारण मला माहीत होतं या जगातले वाईट वारे तुला धक्का न देऊ शकतील. रोहित तुझं सावलीसारखं संरक्षण करेल. हे शब्द मेघाच्या काळजावर बाणासारखे घुसले. तिनं ठरवलं,
ती स्वतःला कधीही कमकुवत होऊ देणार नाही. आता ती स्वतःच्या ओळखीसाठी सज्ज होत होती, जिथे लोक तिला कोणाच्या बायको म्हणून नव्हे तर तिच्या स्वतःच्या नावाने ओळखतील. आणि दुसरीकडे रोहित त्याच्या आत काहीतरी दररोज ढासळत होतं, पण आता खूप उशीर झाला होता. फक्त कुणाला दिलेलं वचन म्हणजे आयुष्य होत नाही, आणि कुणाच्या मृत्यूपूर्वी घेतलेली शपथ आयुष्यभर निभतेच असंही नाही. खरी गोष्ट तर आता सुरू होणार होती. रात्रीचा शेवटचा प्रहरी होता. गावातले कुत्रेसुद्धा दमून झोपी गेले होते. तो सावधपणे खिडकीच्या मागच्या भागातून घराबाहेर पडला. कमरेवर एक जुना थैला टांगलेला होता. खिशात थोडे पैसे आणि मनात एक अस्वस्थता. तो हळूहळू गल्लीतून निघून गेला, एकही आवाज न करता. मेघानं डोळे उघडले, पण ती काहीच बोलली नाही. तिच्या मनाला आधीच कळून चुकलं होतं, रोहित आता इथला उरलेला नव्हता. विजय काकांची चिताही अजून सुकलेली नव्हती, पण रोहितला आता इथे दम घ्यायचाही अवकाश नव्हता. त्याने स्वतःलाच म्हटलं, हे आयुष्य नाही, हे एक बंधन आहे. मी वडीलधाऱ्या माणसांच्या वचनाचा गुलाम नाही. मला माझी स्वतःची दुनिया उभारायची आहे. याला आता ना मेघाच्या शांततेनं फरक पडत होता, ना तिच्याशी कुठलं नातं उरलं होतं. ती त्याच्यासाठी एक ओझं झाली होती, एक जुनी जबाबदारी, जी आता पूर्ण झाली होती. काही दिवसात रोहित शहरात पोहोचला. धूळभऱ्या रस्त्यांमध्ये, गर्दीत आणि गोंगाटात त्याची नवीन जगण्याची सुरुवात झाली. रेल्वे स्टेशनवर उतरून तो एका जुनाट खोलीत पोहोचला. छत गळणारं, भिंती ओलसर आणि काळवंडलेल्या, पण त्याच्यासाठी ही होती स्वातंत्र्य. कामाच्या शोधात वणवण करत करत शेवटी त्याला एका गोदामात नोकरी मिळाली. ट्रकवरून पोती उतरवायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घाम गाळायचा आणि रात्री त्या घाणेरड्या गादीवर जाऊन कोसळायचं. तरीही त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, जणू तो कुठल्याशा ध्येयाच्या दिशेने चाललाय. एका संध्याकाळी गोदामातून परतताना तो एका चहाच्या टपरीवर थांबला. तेथेच त्याची ओळख झाली निशाशी. ती दिसायला साधी होती, पण डोळ्यात एक वेगळी झलक होती. काही भेटी, थोड्याशा गप्पा आणि चहाच्या निमित्ताने वाढलेली जवळीक. रोहितच्या आयुष्याला एक नवा रंग मिळाला. एक दिवस निशाने विचारलं, तू माझ्या विना राहू शकशील का? तो हसून म्हणाला, मी तर स्वतः विना जगत नव्हतो, तूच मला पूर्ण केलंस. काही आठवड्यातच दोघांनी लग्न केलं. ना कुठली रीत, ना भूतकाळाचा कोणताही उल्लेख. रोहितनं त्याचं सर्व भूतकाळ, गाव, काका आणि मेघा मागे टाकलं. निशासोबतच आयुष्य थोडं हलकं वाटू लागलं. पण काळ पुढे गेला आणि पुन्हा तेच, गरिबी, थकवा, अपयश. निशा आता रोहितपासून कंटाळली होती. तिच्या डोळ्यात मोठे स्वप्न होती आणि रोहितकडे होतं फक्त थकलेलं शरीर आणि कोरडं मन. तू मोठे बोलायचास रोहित, पण तू स्वतःच अपूर्ण आहेस. मग मला काय पूर्ण करणार? निशाचा आवाज आता धारदार झालेला. तो गप्प होता. त्याला ठाऊक होतं, त्याच्याकडे ना शिक्षण होतं, ना मोठं स्वप्न, ना ते आकर्षण जे निशासारख्या मुलींना हवं असतं. त्याच्याकडे फक्त मेहनत होती आणि एक रिकामं हृदय. दरम्यान गावातल्या त्या घरात मेघा स्वतःला सावरण्यात गुंतली होती. रोहितच्या जाण्यानंतर तिनं एकही अश्रू नाही ढाळला. ती आतून मजबूत होती. गावात लोकांनी तोंड चालवलं, रोहित बायकोला सोडून पळून गेला. तेव्हा तो उपयोगी नव्हता, फक्त विजयचा आधार होता. तिनं सगळं ऐकलं, पण उत्तर दिलं नाही. ती गप्प राहिली, पण मनात ठरवलं, आता मी कोणाच्याही नावावर जगणार नाही, ना वडिलांच्या ना नवऱ्याच्या. माझी ओळख मी स्वतः बनवणार. रोहितला तिची आठवण येई. जेव्हा निशाचे शब्द त्याच्या काळजावर घाव घालत, तेव्हा त्याला आठवायचं, मेघानं कधीही तक्रार केली नव्हती. तिच्या शांततेत एक सन्मान होता, एक विश्वास होता.
एका रात्री जोरदार पावसात निशानं दरवाजा आपटून ओरडलं, आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला, मी निघते. आणि रोहित समोर पुन्हा एकदा उभा, तोच एकटं खोली, ओली गादी आणि न संपणारा एकटेपण. हळूहळू त्याच्या मनात दडपलेले शब्द बाहेर यायला लागले. कदाचित जिला मी सोडून आलो तीच खरी होती, पण आता परतणं सोपं नव्हतं, किंवा कदाचित होतंही, पण त्याला आता स्वतःवरच विश्वास उरला नव्हता. शहरातल्या या गर्दीत त्याचं आयुष्य एका अंधाराच्या चक्रात अडकून पडलं होतं. प्रत्येक सकाळ त्याला गुदमरणारी वाटायची. कोपऱ्यात ठेवलेल्या त्या जुन्या थैल्यानं आता त्यात ना स्वप्न होती ना आशा. कामावर जाणं म्हणजे पोट भरण्याची एक गरज बनली होती. ना काही उद्देश ना ध्यास. गोदामाचं तेच ओझं, तेच ओरडणारे आवाज, तेच लोखंडी पेट्यांचे घसरणारे आवाज आणि तेच दमलेले खांदे. संध्याकाळी तो पुन्हा घरी परतायचा. रिकामी खिशं झुकलेल्या खांद्यानिशी रोहित रोज त्या खोलीत परतायचा. एक दिवस गोदामाचा व्यवस्थापक पुढे आला आणि म्हणाला, आता पगार अर्धा होईल, माल कमी येतोय. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो आधीच कसाबसा दिवस काढत होता. काही दिवस तर त्यानं फक्त चहावर दिवस काढले. कधी फक्त पाणी पिऊन झोपून गेला, तर कधी एका रोटीचा तुकडा 3 दिवस पुरवला. एक दिवस असाही आला, तिसऱ्या दिवशी त्याच्या पोटात काहीच गेलेलं नव्हतं. चौथ्या दिवशी तो गोदामात पोहोचला. चालत चालत त्याच्या पायांनी साथ देणं थांबवलं. डोळ्यांसमोर अंधार आला. आवाज मंद होऊ लागले आणि तो खाली कोसळला. उठवारी आला. श्वास चालू आहे. कोणीतरी ओरडलं. कोणी त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. कोणी त्याचा हात हलवत होतं. पण रोहितचे डोळे बंद होते. चेहरा पिवळा पडला होता. श्वास मंद होत चालला होता. त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. हे सगळं त्याला अर्धवट शुद्धीतून जाणवत होतं. त्याचं शरीर जणू निष्प्राण झालं होतं, जसं त्याच्याजवळचं जगणं कुणीतरी हिसकावून घेतलं असावं. एक नर्स, जी गेल्या अनेक तासांपासून ड्युटीवर होती, त्याच्या खाटेसमोर थांबली. तिनं फाईल उघडली, नाडी तपासली आणि वॉर्ड बॉयला म्हणाली, हे प्रकरण फक्त भुकेचं आहे. 4 दिवस काहीच खाल्लं नाही. हे लोकही ना, मजूर असून स्वतःचं भान ठेवत नाही. वॉर्ड बॉय चिडून म्हणाला, हे लोक काही शिकत नाहीत. नर्सनं शांतपणे उत्तर दिलं, स्वतःचं भान ठेवतील तरी कसं, जेव्हा सगळ्या जगानं त्यांना सोडून दिलंय. रुग्णालयातली सफाई करणारी बाई खाली झाडू मारत असताना रोहितच्या खिशातून एक जुनी फोटो सापडली. विजय काका आणि मेघा यांची, ज्याला त्यानं जाणून बुजून नाही पण नकळत मनापासून जपून ठेवलं होतं. ही कोण आहे? नर्सने विचारलं. तिनं फोटो लक्षपूर्वक पाहिला. बहुधा याची बायको असावी किंवा कोणी जवळचा. सफाईवाली म्हणाली, सगळं सोडून इथं आलाय बहुतेक. 2 दिवसांनी त्याला शुद्ध आली. त्याने डोळे उघडले, छताकडे पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला. इकडे तिकडे पाहिलं. रुग्णालयात शांतता होती. नर्स औषधे ठेवायला आली तेव्हा रोहितने तिच्याकडे पाहिलं. कसा आहेस आता? नर्सने सौम्य स्वरात विचारलं. जिवंत आहे. बहुधा त्यानं हळूच मान हलवली. नर्सनं त्याला थोडं पाणी दिलं आणि हळू आवाजात म्हणाली, जिवंत आहेस तर जगायला शिक. स्वतःला असं सोडून देऊ नको. आयुष्य ओझं नाही, एक संधी आहे. हे वाक्य साधं होतं, पण रोहितच्या मनाच्या खोल भागात घुसून गेलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित पहिल्यांदाच त्याला कोणी योग्य असल्याची जाणीव करून दिली होती. रात्री रुग्णालयात दिवे मंद झाले होते. फक्त पंख्याचा आवाज आणि एखाद्या पेशंटची खोकल्याची अधूनमधून येणारी खणखण. रोहित शांतपणे तसाच पडून होता. त्याच्यासमोर मेघा होती. काश मी तिला समजू शकलो असतो.
त्याने मनात विचार केला, मी तिच्या शांततेतले शब्द ऐकले असते, पण आता ना ते दिवस परत येणार ना ती वेळ. फक्त आठवणी होत्या आणि पश्चाताप. त्याला आता समजलं होतं, आता निवड त्याची होती. पडून राहायचं की स्वतःला सावरून उभं राहायचं. नर्स पुन्हा औषधं घेऊन आली तेव्हा रोहितने विचारलं, हे रुग्णालय कुठे आहे? नर्सने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुला हेही आठवत नाही? हे कोलकात्याचं जनरल हॉस्पिटल आहे, ती म्हणाली. रोहित हलकसं हसत डोकं हलवतो. हो, आठवलं. पण अजून खूप काही आठवायचं होतं. जणू आयुष्याच्या धुळीत गुरफटलेली थकलेली आत्मा आता काहीसं जिवंत व्हायला लागली होती. तरीही प्रवास अजून संपला नव्हता. खरं तर तो आता सुरू होणार होता. रुग्णालयातून सुटका झाल्यावर तो थेट त्या खोलीकडे गेला नाही, जिथून छपरातून पाणी टपटपत असे, जिथल्या भिंती त्याच्या वेदनेवर अश्रू ढाळत असत आणि जिथे एकटेपणाने त्याच्या आत्म्यालाच विदीर्ण केलं होतं. पहिल्यांदाच त्याने आपल्या हातांच्या रेषांकडे बारकाईने पाहिलं, जसं त्यात तो आपलं भूतकाळ आणि वर्तमान शोधत होता. काही क्षण तो शांत बसून राहिला, फक्त श्वास घेत. मग हळूहळू त्याच्या मनात एक निश्चय पक्का झाला. आता पुरे झालं. आता परत जायचंच आहे, जिथे सगळे लहान होतं पण मनं मोठी होती. दुसऱ्या दिवशी काही जुने कपडे, रुग्णालयाचा एक अपुरा बिल आणि खिशात थोडेफार नाणे घेऊन तो स्टेशनकडे निघाला. ट्रेनच्या प्रवासात त्याच्यासोबत फक्त शांतता होती. अधूनमधून खिडकीबाहेर पाहून तो जुन्या आठवणीत हरवत होता. बालपणीचे खेळ, कडक वागणारा काका आणि मेघा. तिच्या डोळ्यातील प्रश्नांनी भरलेल्या नजरांनी त्याचं मन पुन्हा गहिवरून गेलं. ट्रेन स्टेशनवर येताच शिट्टी वाजली आणि त्याच्या मनात अस्वस्थता वाढली. त्याचे पाय आपसुकच त्या दिशेने वळले जिथे त्याचं गाव होतं. गावात पाय टाकताच सगळं ओळखीचं असूनही थोडंसं बदललेलं वाटत होतं. तीच माती, तशाच गल्ल्या, पण लोकांच्या नजरा आणि त्यांचा वावर आता वेगळाच वाटत होता. रोहित आला आहे. एखाद्या मुलाने ओरडताच गावात ही बातमी पसरली, पण ज्या चेहऱ्यांवर पूर्वी उपेक्षा दिसायची, तिथे आता आदर होता. आश्चर्य होतं आणि एक प्रकारचा आपुलकीचा भाव जाणवत होता. नमस्कार रोहित भैया, बरं झालं तुम्ही परत आलात, कुणीतरी म्हणालं. काकाचा जावई परत आलाय, दुसऱ्याने भर घातली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. हे तेच लोक होते का ज्यांनी कधी काळी त्याला अपयशी, अशिक्षित आणि निकम्मा समजलं होतं? आता मात्र प्रत्येकाच्या ओठावर त्याचं नाव होतं आणि डोळ्यात एक वेगळीच श्रद्धा. हळूहळू तो त्याच्या जुन्या वाड्याकडे निघाला. तुटक दरवाजा, तोच झाड जिथे काका हुक्का ओढायचे, सगळं जसंच्या तसं. फक्त वेळेच्या ओघात भिंतीवर कालांतराचा थकवा चढलेला होता. दरवाजा उघडून तो आत गेला. तिथे गाढ शांतता होती. हेच माझं मूळ आहे, हीच माझी ओळख आहे, तो पुटपुटला. तो त्या खोलीत गेला जिथे काकांनी शेवटचा श्वास घेतला होता. अजूनही भिंतीवर तीच खिळी होती जिथे मेघाने तिच्या वडिलांचा रुमाल अडकवला होता. अचानक दरवाजावर टकटक झाली. गावचा मुखिया हात जोडून उभा होता. बेटा, परत आलास, बरं केलंस. हे घर आता पुन्हा जिवंत वाटेल. काकांनी आमच्यासाठी खूप केलं, आता तुझ्याकडूनही थोडी अपेक्षा आहे. त्याने नजर खाली केली. त्याला काहीच कळत नव्हतं. हे सगळं इतकं अचानक, इतकं बदललेलं का? तेवढ्यात गावच्या समितीचा एक सदस्य त्याच्याकडे आला. त्याने एक बंद लिफाफा दिला. ही चिठ्ठी मेघाने तुझ्यासाठी ठेवली होती. कदाचित तेव्हा तू इथे नव्हतास, पण आता आहेस. प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्यात खोलवर शिरपत होता. जो रोहित स्वतःला तुच्छ समजायचा, आज त्याच्या नावाने लोक डोळे झुकवत होते. हे सर्व मेघाच्या स्वप्नांचं, तिच्या मेहनतीचं
आणि काकाच्या सन्मानाचं फळ होतं. एका कोपऱ्यात बसून तो बराच वेळ विचार करत राहिला. तो स्वतःशीच नजर मिळवू शकत नव्हता, मेघाशी तर नाहीच, जी तिथे नसूनही त्याच्या जीवनावर सर्वात गहिरा प्रभाव टाकून गेली होती. रात्री संपूर्ण गाव झोपलेलं असताना रोहित वाड्याच्या अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. मी परत आलोय काका, पण आता मी तो जुना रोहित नाही. आता मी असा बनेन ज्यावर तुम्हाला अभिमान वाटेल. शांततेत जणू आकाशातून प्रार्थना झरायला लागली होती आणि कदाचित ती प्रार्थना ऐकलीही गेली, कारण एक नवीन सकाळ, एक नवी सुरुवात त्याच्या दरवाजापाशी उभी होती. सूर्य अजून पूर्णपणे उगवला नव्हता, पण गावच्या हवेलीत चैतन्य वेगळंच होतं. रोहित अंगणात बसलेला असताना बाहेरून काही तरुणांचे बोलणे ऐकू आले. आज पुन्हा येणार आहेत, मोठ्या गाडीत, सरकारी रुबाबात. आता तर चौधरीसुद्धा त्यांच्याशी बोलताना दोनदा विचार करतात. रोहित चकित होऊन वर पाहतो. त्याने भिंतीपलीकडे डोकावण्याचा प्रयत्न केला, जिथे गावाच्या मुख्य चौकात काहीतरी गडबड सुरू होती. तेवढ्यात एक मुलगा, ज्याला तो लहानपणापासून ओळखत होता, धावत आला. रोहित भैया, ऐकलं का? मेघा दीदी येत आहे. सगळं गाव त्यांच्या स्वागतासाठी तयार झालंय. त्याला असं वाटलं जसं कोणीतरी त्याच्या कानात वितळलेलं तेल ओतलं असावं. मेघा तीच, जिला तो एक शब्द न बोलता मागे सोडून गेला होता, जिच्या मनात काय चाललंय हे न समजूनच दूर निघून गेला होता. काय येत आहे ती? सरकारी अधिकाराने येते. आता ती मोठ्या हुद्द्यावर आहे, DSP किंवा तसंच काहीतरी. मुलगा अनभिज्ञ होता, पण त्याचे शब्द रोहितच्या काळजाला फार भेदून गेले. त्याने पटकन दरवाजा बंद केला आणि हवेलीच्या आत चालत गेला. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. त्याला तो क्षण आठवला जेव्हा मेघा शांतपणे त्याच्यासाठी चहा ठेवून मागे वळली होती. ती शांतता, तो निशब्द प्रेम आणि त्या क्षणाचं सौम्यपण आज पुन्हा त्याच्या मनात गुंजायला लागलं. दुपारपर्यंत संपूर्ण गाव वेगळ्याच रंगात रंगून गेलं होतं. बाजाराच्या दुकानांवर नवं रंगकाम झालं होतं. चौकाची साफसफाई सुरू होती. चौपालसमोर एक मोठा फलक लावलेला होता. माननीय मेघा कन्या स्वर्गवासी विजय चौधरी, उपायुक्त, आपल्या स्वागतासाठी. रोहितची नजर त्या फलकावर खिळली. उपायुक्त? त्याला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ही तीच मुलगी होती का, जिला कधी मातीच्या चुलीवर बसून स्वयंपाक करताना पाहिलं होतं? ती आज एवढ्या उंचीवर पोहोचली होती. आज ती संपूर्ण तहसीलची प्रतिनिधी म्हणून परत येत होती. सायंकाळी एक गोंगाट झाला. एक मोठी पांढरी गाडी गावात प्रवेश करत होती. तिच्यावर सरकारी झेंडा फडकत होता. 2 पोलीस कर्मचारी मोटारसायकलवर तिच्या सोबत होते. रोहित हवेलीच्या दरवाजाच्या कोपऱ्यात उभा राहून हे सगळं शांतपणे पाहत होता. गाडी चौपालसमोर थांबली. दरवाजा उघडला. पांढऱ्या सलवार कुर्त्यात, डोक्यात दुपट्टा आणि डोळ्यात आत्मविश्वास असलेल्या मेघा गाडीतून उतरले. तिच्या चालण्यात ठामपणा होता. आवाजात स्थिरता होती. संपूर्ण गावाने टाळ्या वाजवल्या. महिलांनी आशीर्वाद दिले. मुलांनी तिच्यावर फुलांची उधळण केली. मेघाने नम्रपणे हसत मान खाली केली, पण तिची नजर गर्दीतून कोणाला तरी शोधत होती. तिच्या डोळ्यांनी हवेलीच्या भिंतीपलीकडे पाहिलं, जणू ती जाणत होती की तिथे कुणीतरी उभा आहे. गाडीकडे परत निघण्याआधी ती म्हणाली, ही हवेली, काकाचं घर, हे परिसर कधी त्याच्या बलिदानाचं साक्षीदार होतं. जर मी आज काही बनू शकले असेन तर ते या भूमीमुळे. लोकांच्या डोळ्यात श्रद्धा होती. वयोवृद्ध मंडळी आणि चौधरी तिच्या प्रत्येक शब्दाला मान डोलावत होते. जणू काही ती आज्ञा देत होती. रोहित तसाच बसून राहिला, जमीन न्याहाळत. तो पुढे जाऊन उभा राहू शकला असता. शेवटी तो तिचा पती होता. तिचं नाव त्याच्याशी जोडलं गेलं होतं. पण त्याला वाटलं, मी आता तिच्या योग्य नाही राहिलो.
त्याला आठवू लागले ते क्षण. शहरात मजुरी करताना अनुभवलेली उपेक्षा, टोमणे, भुकेने बेशुद्ध होणं आणि ती रुग्णालयातली परिचारिका जिने म्हटलं होतं, जिवंत राहिला आहेस तर आता जगायला शिक. मेघा गाडीत बसून निघून गेली. गावाच्या गल्ल्या काही वेळा तिच्या आठवणींच्या सुगंधाने भरून राहिल्या. लोक बराच वेळ तिच्या शब्दांचा उल्लेख करत राहिले. रात्री रोहित हवेलीच्या अंगणात बसून ताऱ्यांकडे पाहत होता. तिने फक्त परीक्षा नाही तर जीवनच जिंकलं होतं. आता त्याची पाळी होती, स्वतःला ओळखण्याची, काहीतरी होण्याची किंवा निदान एक सच्चा माणूस बनण्याची. खरं परिवर्तन म्हणजे बाह्य नव्हे, अंतर्मनाचं बदलणं. आणि कदाचित हाच होता तो खरा हैराणीचा प्रवास. दुसऱ्या दिवशी दुपारची सावली लांबू लागली होती. गावचे काही वयोवृद्ध रोहितच्या हवेलीवर आले. तो तसाच शांत बसून होता, विचारांमध्ये हरवलेला. त्यातले एक प्रकाशराव, गाव समितीचे प्रमुख, पुढे आले आणि हातातला एक लिफाफा टेबलावर ठेवला. रोहित, ते म्हणाले, हे आमचं सर्वांचं एक संयुक्त निवेदन आहे. जर शक्य असेल तर तुझ्या पत्नीला सांग. ती आमच्यासाठी हे काम करेल का? हा आमच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्याने आश्चर्याने लिफाफा उचलला, पण अजूनही त्याला काहीच समजत नव्हतं की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. शेवटी तो हलक्या आवाजात म्हणाला, हे नेमकं काय काम आहे? प्रकाशराव यांनी नजर टाळत म्हटलं, तपशील आत आहे, तू स्वतःच वाच. आम्हाला वाटतं तोच तिच्याशी बोलावं. ते सर्वजण निघून गेले आणि रोहित बराच वेळ तो लिफाफा हातात घेऊन बसून राहिला. त्याचं हृदय धडधडायला लागलं. शेवटी त्याने लिफाफा उघडला. आता काही ओळी लिहिलेल्या होत्या. मेघा मॅडम, आपल्या प्रभाव आणि पदाच्या जोरावर आम्हाला आशा आहे की आपण पोलीस ठाण्यात बंद असलेल्या आमच्या 2 मुलांना सोडवून घेण्यात मदत कराल. ते निरपराध आहेत. जर आपण शिफारस केली तर प्रकरण शांततेने निकाली निघू शकतं. संपूर्ण समाज आपल्या ऋणी राहील. रोहितला असं वाटलं जसं हा एखादा पत्र नव्हे तर एका मोठ्या ओझ्याची पावती आहे, जिच्याकडे तो कधी दुर्बळ, असहाय्य आणि गप्प बसणारी स्त्री म्हणून पाहायचा. आज तिच्याकडे तो एका सक्षम अधिकाऱ्यासारखं पाहत होता. अशाच विचारात गुरफटलेला रोहित उठला आणि सरळ ती राहत असलेल्या सरकारी निवासाकडे निघून गेला, जे आता हवेलीपासून वेगळे एक कार्यालयासारखं घर झालं होतं. वाटेत मुलांनी त्याला पाहून ओरडायला सुरुवात केली. काही वयोवृद्धांनी देखील मान झुकवून नमस्कार केला, पण त्याचं मन अधिकच भारावून गेलं होतं. दरवाजासमोर जाऊन त्याने टकटक केली. दरवाजा उघडला आणि त्याचा श्वास थांबल्यासारखा झाला. समोर मेघा उभी होती, सरकारी गणवेशात, छातीवर नावाची झळाळती पट्टी. तिच्या डोळ्यात स्थिरता होती, चेहऱ्यावर सौम्यता, पण आवाजात अधिकाराचा स्पष्ट सूर. जी. रोहितचा घसा कोरडा पडला होता. थोडं बोलायचं होतं. तिने दरवाजा पूर्ण उघडला आणि आत यायचा इशारा केला. तो हळूहळू आत शिरला, जसे एखाद्या न्यायालयात हजर होत असावा. खोलीत सगळं नीटनेटके होतं. फायली, सरकारी टेलिफोन आणि एक टेबल, ज्यावर नुकत्याच ओतलेल्या चहाचा कप ठेवलेला होता. ही तीच मेघा होती जी कधी मातीवरून अनवाणी चालत गली स्वच्छ करत असे, पण आज तिच्या पायाखाली गालीचा होता आणि डोक्यावर अधिकाराचं सावट. हे पत्र आहे, गावकऱ्यांनी दिलंय. थोडी मदत मागितलीये तुझ्याकडून. असं म्हणत त्यानं तो लिफाफा तिच्या टेबलावर ठेवला. तिनं कोणताही भाव न दर्शवता लिफाफा उघडला, वाचलं आणि शांतपणे बाजूला ठेवून दिला. हे लोक शिफारस मागत आहेत आणि तू काय मागतोयस? त्यानं नजर चोरली. जणू त्याच्या डोळ्यात काही जुने गुन्हे जमा झाले होते. मी काही मागत नाही, मी फक्त पोहोचवायला आलो होतो. मेघानं क्षणभर त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं. तीच नजर जी पूर्वी त्याला गप्प वाटायची, आज ती प्रश्न विचारत होती, न बोलता, न ओरडता. तू कधी विचारलं का
की जेव्हा तू मला सोडून गेलास तेव्हा मला काय वाटत होते. तू समजून घेतलंस की मी फक्त एक गप्प स्त्री आहे जी तुझ्याशिवाय काहीच नाही. त्याच्या पापण्या लावायला लागल्या. तिच्या आवाजासमोर तो स्वतःला फार लहान समजू लागला. माफ कर मला, तो कसाबसा बोलू शकला. माफी? ती हसली, पण त्या हास्यात दुःख मिसळलेलं होतं. तुला वाटतं का की शब्दांनी पाप धुतले जातात? रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. नाही, मला माहीत आहे. मी फक्त माझ्या चुक्या थोड्या हलक्या करायला आलोय. ती खुर्चीतून उठली आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहू लागली. बाहेर सूर्य मावळत होता. तुला काय वाटतं, मी हे सगळं कसं मिळवलं? फक्त मेहनतीने नाही रोहित, तुझ्या दिलेल्या एकटेपणाने, तुझ्या नकारात्मकतेच्या वेदनेने, तुझ्या गप्प तिरस्काराला इंधन बनवलं. प्रत्येक रात्री जेव्हा मी तुझं रिकामं अंथरूण पाहायचे तेव्हा माझ्या मनात आणखीनच दृढ संकल्प होत असे की मी स्वतःला तुझ्याविना पण संपूर्ण बनवून दाखवणार. आणि मग तो दिवस आला जेव्हा माझं CSSचा निकाल लागला. माझ्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं. माझ्या खांद्यावरचं ओझं उतरलं. तिनं खोल श्वास घेतला आणि म्हटलं, वेळ निघून जातो रोहित, पण ते जखमा आपण दुसऱ्यांना देतो त्या मागे राहतात. त्या भरायला खूप वेळ लागतो. काही जखमा तर कधीच भरत नाहीत. तो शांत उभा होता, जणू त्याच्या पापांची बेडी त्याच्या गळ्यात अडकली. त्याच्या डोळ्यात अनंत लाज होती. मेघा सर्व जाणून होती, पण तिने टेबलच्या ड्रॉवरमधून पेन काढले आणि कागदावर लिहिले, पत्रावर कार्यवाही सुरू आहे, आणि ते लिफाफ्यात घालून त्याच्याकडे दिले. हे प्रकाश साहेबांना देऊन या, ती म्हणाली. आणि ऐका रोहित, ती थांबली. जर तुम्ही खरोखर माफी मागू इच्छिता तर स्वतःला असा माणूस बनवा जो स्वतःच्या पापांचा भार उचलू शकेल. रोहितचं हृदय धडधडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा सूर्य मावळत होता आणि आकाशात नारिंगी प्रकाश पसरला होता. कदाचित तोच प्रकाश रोहितच्या आतल्या नवीन सूर्योदयाची सुरुवात करत होता. पण त्याला माहीत होते की आता मार्ग लांब आहे आणि यावेळी फक्त पावलेच नव्हे तर मनसुद्धा सत्य असावे लागेल. संध्याकाळचा वेळ होता. परिसरातील छोटे दुकानदार आपले सामान गोळा करत होते. बाजारातील गोंगाट हळूहळू शांततेत बदलत होता. मजूर वर्ग थकून आपल्या झोपड्यांकडे जात होता. रोहितही एका कोपऱ्यात बसला होता. हातात रिकामी पिशवी, डोळ्यात थकवा आणि मनात विश्वासाचा अंधार. मागील 2 दिवसांपासून त्याला कोणतेही काम मिळाले नव्हते. पाकीट रिकामे होते आणि पोटात भूक होती. एक वेळचे जेवणही मिळवता आले नव्हते. मित्रांकडून कर्ज मागत तो लाजेच्या सर्व सीमा ओलांडून गेला होता. एका रात्री जेव्हा तो एका दुकानाच्या बाहेरून जात होता तेव्हा त्याने पाहिले की काही उरलेले सामान बाहेर पडले आहे. त्याचवेळी आतल्या शैतानाने हळूच कुजबुजले, फक्त एक गोष्ट उचलायची आहे, कोणी पाहत नाही. त्याने काही क्षण आजूबाजूला पाहिले, नंतर हळूच पुढे गेला. त्याने एक छोटा मोबाईल बॉक्स उचलला होता. तेवढ्यात मागून आवाज आला, अरे चोरी करत आहेस. 2 लोक धावत आले आणि पाहता पाहता रोहितला पकडून पोलीस ठाण्यात नेले. कोणीतरी काही ऐकले नाही, कोणीतरी काही समजून घेतले नाही. फक्त त्याच्या माथ्यावर चोराचा शिक्का लावला होता. पोलीस ठाण्याची भिंत जड वाटत होत्या आणि आतली हवा शिव्या, दुर्गंधी आणि भीतीचं मिश्रण होती. संपूर्ण रात्र त्याला झोप लागली नाही. तो भिंतीला टेकून बसला होता. डोळे बंद केले तर जुनी आठवण एक एक करून त्याच्या मनात उतरू लागल्या. काकांचे प्रेम, मेघाची शांतता, हवेलीचे छप्पर आणि गावाच्या विहिरीची थंड हवा, हे सर्व काही चलचित्रासारखे त्याच्या समोर फिरू लागले. ते क्षणही आठवले जेव्हा त्याने तिला दुकानाच्या बाहेर रडताना पाहिले होते, पण वळून काहीही विचारले नाही. ते रात्री जेव्हा ती शांतपणे पुस्तकात हरवलेली होती आणि तो आपल्या दुनियेत मस्त होता. सकाळ झाली.
तेव्हा पोलीस ठाण्याच्या बाहेर एक SUV आली, ज्यावर निळी नंबर प्लेट होती. पोलिसांसह एक सन्मानित महिला उतरली. सर्वांनी आदराने डोके झुकवले. ही मेघा होती. अधिकारी गंभीरतेने तिला सलाम करत होते. ती थेट आत गेली, ठाणेदाराशी बोलली आणि काही मिनिटातच रोहितला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढले गेले. त्याने नजर उचलून पाहिले. समोर ती उभी होती, पोलीस वर्दीत, सन्मानाने, पण चेहरा शांत. चला बाहेर या, ती म्हणाली. रोहितने एक क्षण तिला पाहिले, नंतर हळूच बाहेर आला. त्याला असं वाटत होतं की जमीन त्याच्या पायाखालून निघून गेली आहे. जर इतर कोणी मदत केली असती तर कदाचित त्याला इतकी लाज वाटली नसती, पण ही तीच स्त्री होती ज्याला त्याने कधी दुर्लक्ष केले होते, कमी समजले होते. बाहेर आल्यावर जेव्हा तो गाडीत बसला, मेघाने एक शब्दही बोलला नाही. गाडी शांतपणे चालत होती. त्याची मान झुकलेली होती आणि त्याचे मन आतून रडत होते. रस्त्यावर तो वारंवार तिचे चेहरा पाहू इच्छित होता, पण त्यात धाडस नव्हते. तिच्या डोळ्यात थेट रस्ता दिसत होता. जणू तिच्या मनात कोणतीही भावना उरलेली नाही. पण त्याला माहीत होते की ती शांतता रिकामेपण नाही, तर खोल जखमांची चिन्ह होती. जेव्हा गाडी त्याच्या जुन्या खोलीसमोर थांबली, तेव्हा तिने दरवाजा उघडला आणि फक्त एवढेच म्हटले, उतर. रोहित खाली उतरला. एक क्षण थांबला. काहीतरी म्हणायचे होते, पण शब्द साथ सोडले. ती दरवाजा बंद करून गेली. मागे धूळ उडत राहिली. रात्री तो खोलीत शांतपणे बसला होता. हातांच्या ओठी पाहत होता. भिंतीवर लटकलेल्या जुन्या कपड्यांना पाहत होता आणि आतून आत तुटत होता. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला पूर्णपणे जाणवले की ज्याला तो एक शांत सावली समजत होता, ती प्रत्यक्षात एक संपूर्ण अस्तित्व होती. एक अशी स्त्री जिने एकटेपणाची ती वेदना सहन केली होती, ज्यापासून तो स्वतः पळत होता. पोलीस ठाण्याची ती रात्र, तुरुंगाची भीती आणि तिची शांतता, हे सर्व त्याच्या आतल्या दारांना उघडून गेले होते. त्याच्या डोळ्यात लाज आणि अपराधाची भावना होती. रोहितला जाणवले की त्याचा खरा अपराध चोरी नाही, तर तो होता जो इतरांच्या स्वप्नांना, भावना आणि मौनाला कमी लेखत होता. आणि हाच तो अपराध होता ज्याची शिक्षा न्यायालय देत नाही, तर आत्मा देतो. त्या दिवशी सूर्याची किरणं जास्तच तेजस्वी वाटत होती. रोहित एका कोपऱ्यात बसला होता. हातात छाले, डोक्यावर घाम आणि मनात पराभवाची आग पेटलेली होती. त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या जीवनाच्या आठवणी तरंगत होत्या. दुपारी जेव्हा मजुरांची गर्दी कमी झाली, मोहित स्वतःला सावलीच्या शोधात एका एकांत कोपऱ्यात नेलं. तिथे एक पिंपळाचे झाड होते, ज्याच्या खाली एक वृद्ध साधू बसले होते. लांब पांढरी दाढी, मळकट कपडे, हातात मातीचा कटोरा आणि डोळ्यात अशी गोडी होती जणू पृथ्वीच्या आत लपलेल्या सत्याचा शोध घेत होते. रोहितने त्याच्याकडे हलक्या नजरेने पाहिले आणि पुढे चालू लागला. पण साधूने आवाज दिला, अरे मेहनती, थांब. तुझ्या कपाळावर जबाबदाऱ्यांच्या रेषा खोल झाल्या आहेत. तो थांबला. त्याला आश्चर्य वाटले की हा परका त्याच्या अंतर्गत गोंधळांना कसे ओळखू शकला. तो हळूच वळला आणि पिंपळाच्या झाडाखाली बसला. माझ्या चेहऱ्यावर काय पाहिलं? रोहितने चिडून विचारले. साधू हसून म्हणाला, चेहऱ्यावर काही नाही, पण तुझ्या खांद्यावर जो भार आहे तो फक्त बुरड्यांचा नाही, तो पश्चाताप, लाज आणि गेलेल्या काळाचा भार आहे. त्याने डोळे खाली घालून घेतले. माझ्यासमोर काय उरले आहे? फक्त हे शरीर आणि हे भार. साधूने जमिनीतून एक छोटा दगड उचलून त्याच्या हाती ठेवला आणि म्हणाला, हा दगड तुझ्या हातात तोपर्यंत निरुपयोगी आहे जोपर्यंत तू त्याचा उपयोग करायला शिकत नाही. प्रतिष्ठा ही अशीच आहे, ती मिळत नाही, ती कमावली जाते. ती एक अशी रोशनी आहे जी माणूस स्वतःच्या आत जाळतो, इतरांच्या डोळ्यांना दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःला पाहण्यासाठी. रोहित शांत बसला.
त्याच्या आत काहीतरी हलले. जणू मृत नसांमध्ये पुन्हा रक्त धावत आहे. तू काय सांगतोय? मी काय करावं? त्याने निराशेपोटी विचारले. साधू हळूच म्हणाला, तुझ्यासमोर 2 मार्ग आहेत. एकतर उर्वरित आयुष्य या भारासह घालव, किंवा उभा राहा आणि तो बन, ज्याकडे उद्याचा रोहित गर्वाने पाहिल. काही काळ तो शांत बसला. नंतर हळूच म्हणाला, आता मी माझं आयुष्य सुधारतो किंवा मरेन, पण अशा प्रकारे नाही. साधूने आशीर्वाद दिला, जा मेहनती, तुझा भार खांद्यावर नाही, हृदयावरून उतरव. स्वतःला तो स्थान दे ज्यासाठी तू इतरांकडे मागत होतास. त्या रात्री झोपण्यापूर्वी मोहितने आपला पलंग नाही तर अंतर्मन स्वच्छ केलं. त्याने सर्व निरुपयोगी कागद फाडले. जे कपडे तो भार म्हणून ओढत होता ते धुवून नीट ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवल्यावर तो आधीपेक्षा वेगळा होता. तो गोदामात गेला आणि जुने काम सुरू केले. यावेळी त्याने भार डोक्यावर नाही तर छातीमध्ये घेतला. त्याला माहीत होते की हे काम तात्पुरते आहे, पण जी प्रतिष्ठा तो कमवू इच्छित होता त्याचा पाया हेच श्रम होते. रोज तो लवकर येत असे, उशिरा जात असे आणि शेवटी जागा स्वच्छ करत असे. इतर मजूर त्याला मजाक करत, ओ रोहित, तू तर नवाब बनलास. तो हसून म्हणत, नवाब नाही, माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहे. काही आठवड्यांनंतर गोदामाचा व्यवस्थापकाने त्याला बोलावले. तू मेहनती आहेस. एक नवीन डिलिव्हरी कंपनीत पर्यवेक्षकाची जागा रिक्त आहे. हवं तर मी शिफारस करू शकतो. त्याच्या डोळ्यात आशेची चमक आली. त्याला माहीत होते की ही संधी मेघा किंवा इतर कोणीतरी दिली नाही, तर त्याची स्वतःची मेहनत होती, ज्यामुळे ही संधी निर्माण झाली. त्या रात्री जेव्हा तो छतावर बसला होता, त्याला पिंपळाचे झाड, साधू आणि तो दगड आठवला. त्याने खिशात हात घातला. तो दगड अजूनही सुरक्षित होता. आता त्याला कळाले की प्रतिष्ठा नावाने नाही तर वर्तनाने मिळते, आणि जर वर्तन मजबूत असेल तर मातीही सोनं बनते. त्याने आकाशाकडे पाहिले आणि हळूच म्हणाला, मेघा, मी तुझ्या मागे परत जाण्यासाठी नाही तर स्वतःला परत मिळवण्यासाठी बदलत आहे, आणि आता हा प्रवास थांबणार नाही. दूर वेळेवर सकाळचा उजेड पसरत होता. कदाचित तोच उजेड आता त्याच्या हृदयातही जागृत झाला होता, आणि कदाचित पहिल्यांदाच मोहित खरोखर जागा झाला होता. हवामान बदलत होते. हवेत हलकी चिमणी होती. जणू जमिनीत विखुरलेल्या जुन्या पापांना धुण्याचा काळ आला होता. आता रोहित तो नव्हता जो एकेकाळी तो गाव सोडून गेला होता. आता जो रोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठायचा. दमलेलं शरीर होतं, पण मनात प्रचंड जिद्द असायची. मजुरी करता करता त्याच्या अंतःकरणात एक बीज रुजलं. त्याच्या पापाचं प्रायश्चित्त करण्याचं, हरवलेली इज्जत परत मिळवण्याचं. एक दिवस त्याने निश्चय केला की आता वेळ आली आहे. तो मेघासमोर क्षमा मागेल, फक्त शब्दांनी नाही तर स्वतःच्या कर्मांनी. तो तिच्या कार्यालयात गेला, जे आता संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासकीय केंद्र होतं. मुख्य दरवाजाजवळ सुरक्षा रक्षकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने शांतपणे उत्तर दिलं, फक्त एकदाच भेटायचं आहे, तिला, जी मला माझ्याहूनही जास्त समजली होती. काही क्षणानंतर कक्षेचं दार उघडलं. ती खुर्चीवर बसून फाईल वाचत होती. रोहितला पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडासा थकवा उमटला. ती काही बोलली नाही, जणू वाट पाहत होती की तो काय बोलतो. रोहितने नजर खाली घातली आणि हळूच म्हणाला, मी तुझ्याकडे माफी मागायला आलोय. त्या वेळेसाठी जेव्हा मी तुला दुर्लक्ष केलं, कमी लेखलं आणि तुझ्या स्वप्नांना महत्त्व दिलं नाही. तिनं शांतपणे ऐकलं, पण काहीही बोलली नाही. मोहितने पुढे येऊन एक जुना वाकलेला कागद तिच्या समोर ठेवला. हे पहा, हा नकाशा आहे, जो मी माझ्या जमिनीवर एक शाळा बांधण्यासाठी तयार केला आहे. अशा मुलांसाठी जे माझ्यासारखे शिक्षणापासून वंचित राहिले. जेव्हा मी काही होऊ शकलो नाही, तेव्हा कोणीतरी व्हावं यासाठी. मेघाने कागद उचलला. तिचे हात थोडे थरथरत होते. ती त्या सोप्या ओळी वाचत होती,
पण त्या ओळीत भावना खोल होत्या आणि नियत प्रामाणिक होती. तो म्हणाला, माझी इच्छा आहे की या विद्यालयाचं उद्घाटन तू करावं. ही तुझीच कल्पना आहे, तुझ्या विचारांची प्रेरणा आहे. मी काहीच केलं नाही, फक्त तुझ्या स्वप्नांना माझ्या जमिनीवर जागा दिली आहे. तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच जुनी शांतता होती. पण आता त्या शांततेत एक अंतर्मनातून येणारी समाधानाची झाक होती. रोहित म्हणाला, क्षमाच शब्दातून मिळत नाही. काही चुका वेळ, कर्म आणि त्यागातूनच धुतल्या जातात. म्हणून आलोय तुझ्या दारात, सांगायला की मी बदलण्याचा खरा प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न स्थायी आहे, दिखाव्याचा नाही. काही दिवसातच संपूर्ण गावात चर्चा होती. ती जमीन जिथे कधी रोहित शेती करायचा, आता एका लहानशा शाळेत रूपांतरित होत होती. मजूर विटा रचत होते, मुले आजूबाजूला गोळा होऊन पाहत होती. त्यांच्यासाठी एक नवीन जग उभारलं जात होतं. जेव्हा शाळेचा फलक लागला, त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, विजय काका विद्यालय ज्ञानासाठी. उद्घाटनाच्या दिवशी मेघा आली तेव्हा संपूर्ण गाव टाळ्या वाजवत तिचं स्वागत करत होतं. रोहितने तिचं स्वागत केलं, पण त्याच्या वागण्यात अहंकार नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त समाधान होतं. व्यासपीठावर उभा राहून रोहितने थोडक्यात पण प्रभावी शब्दात म्हटलं, ही शाळा त्या स्त्रीच्या नावावर आहे, जिने फक्त स्वतःला ओळखलं नाही, तर मला माझ्या कमकुवतपणाचा आरसा देखील दाखवला. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा तिच्या शांततेतून शिकलो. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला माहीत होतं की काही जखमा शब्दांनी भरत नाही. पण हेही खरं होतं की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या चुका स्वीकारून त्या सुधारण्यात लागतो, तेव्हा तो दोषी राहत नाही, तो शिकणारा बनतो. उद्घाटनानंतर सर्वजण परत जाऊ लागले. मेघा थांबली आणि हळूच म्हणाली, कदाचित तू खरंच क्षमा मागितली आहे रोहित. शब्दांनी नाही तर कर्मांनी. त्याने डोकं झुकवलं आणि शांतपणे म्हणाला, मी इतकंच पाहिजे की माझ्या चुकीमुळे तुझं नाव कधीही खाली नको यावं. उलट माझ्या कर्मांनी तुझी प्रतिष्ठा अजून उंच व्हावी. तिने हलकीशी मान डोलावली आणि शांतपणे गाडीच्या दिशेने निघून गेली. त्या संध्याकाळी रोहित शाळेच्या पायऱ्यांवर बसलेला होता. सूर्य मावळत होता, पण त्याच्या मनात एक नवीन प्रकाश उगम पावला होता. असा प्रकाश ज्याला आता शब्दांची गरज नव्हती. त्याने आपल्या गेलेल्या कालाशी माफी मागितली आणि आता त्याच्यासमोर फक्त त्याचं उज्ज्वल उद्याचं भविष्य होतं. आता तो रिकामा नव्हता. त्याच्याकडे मेहनतीची ताकद होती, सत्याचं पाठबळ होतं आणि आत्मसन्मानाची जाज्वल्य ज्वाला. सकाळचं गवळण होऊन गावावर उतरलं होतं. आकाश केसरी झालं होतं आणि हवेत ताजेपणा होता. एका नव्या सुरुवातीचा सुगंध साऱ्यांच्याच श्वासात मिसळला होता. त्याच्यासमोर ती शाळा उभी होती, जिच्या भिंतींमध्ये त्याचा पश्चाताप, त्याची मेहनत आणि त्याचं बदललेलं हृदय गुंफलेलं होतं. शाळा आता पूर्ण तयार झाली होती, साधी, स्वच्छ आणि मुलांसाठी सुंदर. भिंतीवर जो फलक लागला होता त्यावर लिहिलं होतं, मेघा अकॅडमी. हे नाव त्याने निवडलं नव्हतं, गावचे वरिष्ठ शिक्षक आणि पंडित मंडळींनी मिळून ठरवलं होतं. ही शाळा त्या मुलींच्या नावावर असावी, जिने फक्त स्वतःला घडवलं नाही, तर संपूर्ण गावाची विचारसरणीच बदलून टाकली. जेव्हा फलक लावला गेला, रोहित फक्त एका कोपऱ्यात शांतपणे उभा होता. मेघाला बातमी कळवण्यात आली, पण ती काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी ती शांतपणे शाळेत आली, गाडीतून उतरली, तर मुलं रांगेत उभी होती, हातात फुलं, डोळ्यात स्वप्न. तो दाराजवळ उभा होता. तिला पाहून त्याचं हृदय हलायला लागलं. वर्षानुवर्षांच्या चुका, अपराध भावना आणि पश्चाताप, सगळं काही त्या एका क्षणात डोळ्यांसमोर उभं राहिलं. मेघा त्याच्याजवळ आली, नजर भिडली आणि काही क्षण सगळं स्तब्ध झालं. ना काही तक्रार, ना प्रश्न, फक्त एक अधुरी गोष्ट होती जी आता पूर्ण होणार होती. तू हे सगळं माझ्या नावावर केलं. तिच्या आवाजात आश्चर्य नव्हतं, फक्त एक सौम्य भावना होती. रोहित हळू आवाजात म्हणाला, हे सगळं तुझ्या स्वप्नाचा भाग आहे. मी फक्त एक चुकणारा होतो, पण मी उशिरा का होईना
खरं शिकलो. तिने शाळेच्या इमारतीकडे पाहिले आणि म्हणाली, ही केवळ एक शाळा नाही रोहित, ही तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि कदाचित आपल्या नात्याचीही. मुलांनी टाळ्या वाजवल्या, फुलं दिली. एक शिक्षक प्रार्थनेत म्हणाला, हे पालनकर्त्या, जो आम्हाला लेखणीद्वारे प्रकाश देतो, या जागेला ज्ञानाचं मंदिर बनव. उद्घाटन पार पडलं, पण खरी सुरुवात आता झाली होती. रोहित आणि मेघा एकत्र शाळेत गेले. त्याने दार उघडले आणि तिला आधी आत जाऊ दिलं. तो आदर जो पूर्वी दिला नव्हता, तो आता शब्दांशिवाय दिला जात होता. आत एक लहानसा कार्यालयाची खोली होती. तिने खिडकी उघडली. सूर्यप्रकाश आत आला. ती खुर्चीवर बसली आणि विचारत म्हणाली, तू खरंच बदलला आहेस रोहित. तो जमिनीवर बसत म्हणाला, बदललेलो नाही, फक्त शिकलोय. आणि जो शिकतो तो झुकतो, ओरडत नाही. तिने पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाहिलं. आता तिथे अहंकार नव्हता, फक्त प्रामाणिकपणा होता. माझी भीती आता नात्यांपासून नाही, पण हे नातं आता समानतेचं हवं, सन्मानाचं. त्याने डोळे वर करून उत्तर दिलं, मी वचन देऊ शकत नाही की सगळं परिपूर्ण होईल, पण इतकं नक्की सांगतो की आता मी तो रोहित नाही जो तुला एकटं सोडून गेला होता. तिने एक फाईल त्याच्याकडे दिली. ही शाळेच्या नोंदणीची फाईल आहे. आता ही तुझी जबाबदारी आहे, माझी नाही. त्याने ती फाईल अशा प्रकारे घेतली जणू काही त्याने आयुष्याची सर्वात मौल्यवान गोष्ट मिळवली असावी. वर्षांनंतर एक अधुरी गोष्ट पूर्ण झाली होती. भूतकाळाच्या कटू आठवणी आणि न बोललेले घाव मागे राहिले होते. आता फक्त एक नवीन सकाळ होती, एक नवीन दिशा आणि एक नवीन नातं, जिथे कोणी वर ना कोणी खाली, फक्त समानता. कारण केवळ माफीनं सर्व काही ठीक होत नाही, माणसाला बदलावं लागतं. आणि खराखुरा बदल तेव्हाच होतो जेव्हा माणूस झुकून शांतपणे नात्याचं जोडकाम करतो. सन्मानाचं नातं तेच असतं जिथे दोघं एकत्र चालतात, ना कोणी पुढे ना कोणी मागे. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत होते कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.